श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत बॉक्स पाऊच. बनवायला अतिशय सोपं आहे. त्याला आधी फर्स्ट मेन फॅब्रिक अटॅच करायचे कॅनव्हासला, त्यानंतर नॉन वेवन क्लॉथ अटॅच करून घ्यायचे. खूप सोप्या पद्धतीने आज आपण बनवणार आहोत. 17 बाय 5.5 इंचाचे मेजरमेंट घ्यायचे. ह्याचा उपयोग आपण कुठल्याही प्रकारचं स्टोरेज आपण त्यामध्ये करू शकतो. मेकअप पाऊचसुद्धा त्याला बनवू शकतो. एक प्रकारचं मल्टीपर्पज ऑर्गनायझर आपलं रेडी होणार आहे. यामध्ये तुम्ही रबर शीट, स्पंज देखील वापरू शकता आणि नॉन वेवन क्लॉथ जर नसेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं प्लेन कापड त्यामध्ये यूज करू शकता. वरच्या साईडने 1-1 इंचावर मार्किंग करून घ्यायची आणि कट करून घ्यायचे. कट केल्यानंतर त्याला आपल्याला सेम साईजची झिप अटॅच करून घ्यायची आहे. झिप अटॅच करताना झिपची मेन साईड आणि पाऊचची मेन साईड समोरासमोर घेऊन आणि झिप अटॅच करायची आहे. म्हणजे सरळ बाजू अटॅच करून आणि स्टिच करून घ्यायचं आहे. अशी 1 इंचाची जी पट्टी कट केली होती ती सुद्धा त्याला झिपला अटॅच करून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडने वरून टॉप स्टिच द्यायची. बॉक्स पाऊचचा हा एक पार्ट रेडी झाला आहे. त्यानंतर मेन फॅब्रिकला कॅनव्हास आणि नॉन वेवन क्लॉथ 16 बाय 5.5 इंच कट करून तो अटॅच करून घ्यायचा आहे. 16 बाय 5.5 इंच. आता आपण पाऊचला हँडल तयार करणार आहोत. हँडलसाठी 16 इंच ज्या साईडने आहे त्या साईडने 2.5 इंचाची मार्किंग करायची आहे आणि 2.5 इंचाच्या मार्किंगवर 8 बाय 1 इंचाची पट्टी 2.5 इंच जिथे मेजरमेंट घेतलेले आहे तिथे ती अटॅच करून घ्यायची आहे. त्यानंतर झिप लावलेल्या पार्टला सेंटर मार्किंग करून घ्यायची आहे. सेंटर मार्किंग करून झाली की हँडल लावलेल्या पार्टला देखील सेंटर मार्किंग करून घ्यायची आहे. सेंटर मार्किंग केल्यामुळे आपल्याला अटॅच करायला इझी जाणार, त्यासाठी सेंटर मार्किंग करून घ्यायची आहे. झिपच्या खाली आपण जी सेंटर मार्किंग केलेली आहे तो हँडलचा भाग आणि झिपचा भाग वरच्या दिशेने येऊन खालच्या बाजूला जी आपण सेंटर मार्किंग केलेली आहे ते अटॅच करून घ्यायचं आहे. त्यानंतर वरची सेंटर मार्किंग केलेली आहे तो वरचा भाग अटॅच करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे वरचा आणि खालचा भाग अटॅच करून झाल्यानंतर साईडचा भाग अटॅच करून घ्यायचा आहे. याप्रमाणे आपला बॉक्स पाऊच सोप्या पद्धतीमध्ये रेडी झालेला आहे.